आली गौराई पावणी ग. पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन. सोन्या रूपाच्या पावलाने आली आली गौराई अशा गजरात रायगड जिल्ह्यात उत्साहात सोनपावलांनी गौरीचे आगमन झाले. गौरी पूजनाचा सण हा माहेरवाशिनींचा सण असल्याने गौरीच्या स्वागतासाठी महिला वर्गाची लगबग सुरू होती. जिल्ह्यामध्ये तब्बल 16,000 गौराईंची स्थापना करण्यात आली. 1.5 दिवसाच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी धूमधडाक्यात गौराईचे स्वागत करण्यात आले. गौरी म्हणजे गौरवर्णाची, तसेच गौरी हे पार्वतीचे देखील नाव आहे. त्यामुळे महिला शक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गौरी ओळखली जाते. तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घरामध्ये मांगल्य, महिलांसाठी अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशिनी असलेल्या गौराई अनेक कुटुंबात पिढ्यानपिढ्या बसवल्या जातात. तर काही ठिकाणी हौस म्हणून, तर काही घरी नवसाच्या म्हणून बसवल्या जातात. घरी येणाऱ्या गौरीचे अनेक रूपे आहेत. जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण भागात वेगवेगळ्या परंपरेनुसार गौरीचे आगमन व पूजन होते. काही ठिकाणी गौरी या मूर्तीच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी केवळ मुखवटे पूजले जातात. काही ठिकाणी तेरडा अथवा रोप्यांच्या रूपात, तर काही भागांमध्ये खड्यांच्या स्वरूपात गौरीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी पितळेचे, तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे असतात. विविध स्वरूपाच्या गौरीचे आगमन झाले असले तरी भाविकांमध्ये उत्साह मात्र गगनाला भिडणारा होता. सकाळपासूनच गौरी आणण्यासाठी घरात लगबग सुरू होती. गावातील नदी, घराजवळची विहीर, तलाव या ठिकाणी महिलांनी, मुलींनी गर्दी केली होती. अनेक महिलांनी डोंगरातून तसेच जंगल भागातून तेरड्याची फुले, रोपे आणली. यानंतर पारंपरिक वाद्याच्या निनादात मिरवणूक काढून गौरी घरी नेण्यात आल्या. काही ठिकाणी पाण्यातून आणलेले कडे, यातून खड्याच्या रूपात गौरी बसवल्या जातात. यावेळी गौरीची अनेक गाणी गायली गेली. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.